ಹಿಂದಿನ ಪಾಠದ ವಿಡಿಯೋದ ನೋಡದೇ ಇದ್ದರೆ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ 8ನೇ ತರಗತಿ ಹಿಂದಿ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಒಂದು ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕ್ ಇದೆ, ಅದನ್ನು ಒತ್ತಿ ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಶುರು ಮಾಡೋಣ ವೃಕ್ಷ ಪ್ರೇಮಿ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು. ಪಾಠ 11 ವೃಕ್ಷ ಪ್ರೇಮಿ ತಿಮ್ಮಕ್ಕ. ಸೊ ಮೊದಲಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಶಬ್ದಾರ್ಥ ಮತ್ತು ಮುಹಾವರೆಗಳು ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದ್ದಾವೆ, ಅವುಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ಶಬ್ದಾರ್ಥ: ಮಿಸಾಲ್ ಅಂದರೆ ಉದಾಹರಣೆ, ಕೌರ್ ಅಂದರೆ ಒಂದು, ಸ್ತುತ್ತು. ಮೆಹನತ್ ಅಂದರೆ ಪರಿಶ್ರಮ, ಇಂತಜಾಮ್ ಅಂದರೆ ವ್ಯವಸ್ಥೆ. ತರಸ್ನ ಚಡಪಡಿಸು, ರಾಹಗೀರ ದಾರಿ ಹೋಕ, ಅದನ್ನೇ ಯಾತ್ರಿಕ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಕರಿತೀವಿ. ಮುಸೀಬತ್ ಅಂದರೆ ಕಷ್ಟ, ತಬಿಯತ್ ಅಂದರೆ ಆರೋಗ್ಯ. ತಕ್ಲೀಫ್ ಕಷ್ಟ, ಬದೌಲತ್ ಕೃಪೆಯಿಂದ. ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ 3 ಎಸ್ ಮುಹಾವರೆಗಳಿದ್ದಾವೆ, ಅದರ ಅರ್ಥ ನೋಡ್ಕೊಡ್ರಿ. ಪಸೀನಾ ಬಹಾನ ಪರಿಶ್ರಮ ಕರ್ನಾ, ಹಿಮ್ಮತ್ ನ ಹಾರ್ನಾ ಧೀರಜ್ ರಖನಾ, बीड़ा उठाना जिम्मेदारी लेना. इन्हें अभ्यास एक वाक्य में उत्तर लिखिए. ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು, गुब्बी तहसील किस जिले में स्थित है? उत्तर: गुब्बी तहसील तुमकुरू जिले में स्थित है. प्रश्न 2, तिम्मक्का के माँ बाप अपना पेट कैसे पालते थे? उत्तर: तिम्मक्का के माँ बाप मेहनत मजदूरी करके अपना पेट पालते थे. प्रश्न 3, चिक्कैया क्या काम करते थे? उत्तर: चिक्कैया दूसरों के खेत में काम करते थे. चौथा प्रश्न, एक दिन चिक्कैया और तिम्मक्का ने मजदूरी नहीं की तो परिणाम क्या होता था? उत्तर: एक दिन चिक्कैया और तिम्मक्का ने मजदूरी नहीं की तो उन्हें भूखे पेट सोना पड़ता था. पांचवा प्रश्न, जानवरों के लिए तिम्मक्का दंपति ने क्या इंतजाम किया? उत्तर: जानवरों के लिए तिम्मक्का दंपति ने पीने के पानी का इंतजाम किया. छठा प्रश्न, तिम्मक्का दंपति ने बरगद के डाल कहाँ लगाए? उत्तर: तिम्मक्का दंपति ने बरगद के डाल हुलिकल और कुदूर के बीच 4 किलोमीटर के रास्ते के दोनों ओर बरगद के डाल लगाए. सातवां प्रश्न, पर्यावरण संरक्षण के साथ तिम्मक्का और कौन सा काम कर रही है? पर्यावरण संरक्षण के साथ तिम्मक्का सामाजिक कार्य भी कर रही है. आठवां प्रश्न, तिम्मक्का दीन दुखियों की सेवा के लिए क्या समर्पित कर रही है? उत्तर: पुरस्कार के रूप में मिलने वाली धनराशि को तिम्मक्का दीन दुखियों की सेवा के लिए समर्पित कर रही है. आगे होंगे 2-3 वाक्यों में उत्तर लिखना. पहला प्रश्न था, तिम्मक्का दंपति किस प्रकार के धर्म कार्य में लग गए? उत्तर: तिम्मक्का दंपति जानवरों को पानी पिलाने का इंतजाम करते थे. उन्होंने हुलिकल और कुदूर के बीच 4 किलोमीटर के रास्ते के दोनों ओर बरगद के डाल लगाए. उन पेड़ों को भेड़ बकरियों से रक्षा करने की व्यवस्था की. प्रश्न 2, तिम्मक्का ने बरगद के डालों को कैसे पाला पोसा? उत्तर: तिम्मक्का ने बरगद के डालों को लगाकर उन्हें पानी दिया. उन पेड़ों की भेड़ बकरियों से रक्षा करने की व्यवस्था की. उन्हें अपने बच्चों की तरह प्रेम से पाला पोसा. प्रश्न 3, तिम्मक्का के जीवन में कैसी मुसीबत आ गई? उत्तर: तिम्मक्का के पति तबीयत खराब हो गई. चिक्कैया को भीख मांगने की स्थिति आ गई. उन्हें कभी पैसे मिलते तो कभी गालियां सुननी पड़ती थी. ऐसी बुरी हालत में चिक्कैया चल बसे. तिम्मक्का को अकेलापन सताने लगा. प्रश्न 4, तिम्मक्का ने क्या संकल्प किया? तिम्मक्का ने अपने पति की याद में हुलिकल ग्राम में गरीबों की निःशुल्क चिकित्सा के लिए एक अस्पताल निर्माण करने का संकल्प लिया. आगे होंगे रिक्त स्थान भरने के लिए. उत्तर है, तिम्मक्का का जन्म डैश गांव में हुआ. उत्तर कक्केनहल्ली. तिम्मक्का के माँ बाप डैश करते हुए अपना पेट पालते थे. उत्तर मेहनत मजदूरी. तिम्मक्का के पति का नाम डैश था. उत्तर बिक्कड़ चिक्कैया. प्रश्न 4, उनके गांव के पास डैश का मंदिर था. उत्तर श्रीरंगस्वामी. तिम्मक्का ने पेड़ों को डैश से रक्षा करने की व्यवस्था की. उत्तर भेड़ बकरियों. आगे है वाक्यों में प्रयोग करना है. मिसाल के लिए प्रयोग करना था, मदर तेरेसा हमारे लिए एक मिसाल थी. मेहनत मजदूरी, स्वाभिमानी लोग मेहनत मजदूरी करते हैं. पसीना बहाना, श्रमिका पसीना बहाना जानते हैं. धर्म कार्य, हमें अपने आप को धर्म कार्य में लगाना चाहिए. तबीयत, मेरी तबीयत ठीक ठाक है. मुसीबत, हमें मुसीबत के समय में नहीं घबराना चाहिए, धैर्य से रहना है.
ओके, आगे होंगे। कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद करना था। पहला प्रश्न था, अपना दत्तक पुत्र खोकर तिಮ್ಮಕ್ಕ बहुत दुखी हो गई। उत्तर था, ತನ್ನ ದತ್ತು ಪುತ್ರನನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡು ತಿಮ್ಮಕ್ಕ ಬಹಳ ದುಃಖಿತಳಾದಳು। दूसरा वाक्य, उन्हें अपने बच्चों की तरह प्रेम से पाला पोसा, ಅವುಗಳನ್ನು ತನ್ನ ಮಕ್ಕಳಂತೆ ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡಿದಳು। प्रश्न 3, तिಮ್ಮಕ್ಕ के जीवन में मुसीबत की घड़ियां शुरू हुई। ತಿಮ್ಮಕ್ಕರವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟದ ಸಮಯ ಆರಂಭವಾದವು, ಶುರುವಾದವು। ತಿಮ್ಮಕ್ಕ ने अब तक 300 से भी अधिक पेड़ लगाए हैं। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ 300ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮರಗಳನ್ನು पेड़ लगाए हैं, ಮರಗಳನ್ನು ನೆಟ್ಟು ಬೆಳೆಸಿದ್ದಾರೆ। पर्यावरण संरक्षण के साथ साथ ತಿಮ್ಮಕ್ಕ सामाजिक कार्य भी कर रही है। ಪರಿಸರ ಸಂರಕ್ಷಣೆಯ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ತಿಮ್ಮಕ್ಕರವರು ಸಾಮಾಜಿಕ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಇನ್ನು ಪರ್ಯಾಯವಾಚ್ಯ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರಿಬೇಕಾಗ್ತದೆ। ಹಿಮ್ಮತ್ಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರ್ಯಾಯವಾಚ್ಯ ಶಬ್ದಗಳು ಸಾಹಸ್, ಬಹಾದುರಿ, ಪರಾಕ್ರಮ್। ಪಕ್ಷಿಗೆ ಖಗ, ವಿಹಗ, ಪರಿಂದ। ಪಾನಿ, ವಾರಿ, ಪಯ, ಜಲ। महिला, स्त्री, औरत, नारी। पेड़, वृक्ष, तरु, दरखत। तबियत, स्वस्थ, आरोग्य, सेहत। नेक्स्ट विलोम शब्द इತ್ತು जन्म, मरण, अमीर, गरीब, छोटे, बड़े, आसान, मुश्किल, अपना, पराया। ಸಾರ್ಥಕ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು। ಆ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕ್ರಮವಾಗಿ ಇಲ್ಲ। ಚಿಕ್ಕರಂಗಯ್ಯ पिता विजयम्मा माता थे, उनके और अंत्योदय। उत्तर, उनके पिता चिक्करंगैया और माता विजयम्मा थे। एक थी तिಮ್ಮಕ್ಕ से में 6 संतानों इनकी 6 संतानों में से तिಮ್ಮಕ್ಕ एक थी। मुसीबत की घड़ियां जीवन में तिಮ್ಮಕ್ಕ के शुरू हुई। ತಿಮ್ಮಕ್ಕ के जीवन में मुसीबत की घड़ियां शुरू हुई ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಉತ್ತರ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕಿತ್ತು, ಬರೀಬೇಕಿತ್ತು। ಇನ್ನು अनेक शब्दों के लिए एक शब्द ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, जो पति पत्नी हो दंपति, जिसकी कोई संतान न हो निसंतान, राह पर चलने वाला राहगीर, जो पढ़ा लिखा न हो अनपढ़। इन्हें जोड़कर लिखा गया है। फूल न समाना ಏನಾಗ್ತದೆ, अत्यंत प्रसन्न होना। घोड़े बेचकर सोना, ಅದು निश्चिंत रहना। उंगली पर नचाना, वश में रखना। आंखें खुलना ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಸ್ ಹೋಶ್ ಆನಾ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಆಗ್ ಬಬೂಲ ಹೋನಾ ಏನಾಗ್ತದೆ, ಅತ್ಯಂತ ಕ್ರೋಧಿತ ಹೋನಾ। ಇನ್ನು ತಿಮ್ಮಕ್ಕಳ ಜೀವನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಘಟನೆಗಳಿದ್ದಾವೆ, ಅವುಗಳನ್ನ ಕ್ರಮಾನುಸಾರ ಬರಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಈ ತರ ಇಲ್ಲಿ ಉತ್ತರಗಳನ್ನ ಬರೀಬೇಕು। फर्स्ट, तिಮ್ಮಕ್ಕ के पति का नाम बिक्कड़ चिक्कಯ್ಯ था। सेकंड, जानवरों के लिए उन्होंने पीने के पानी का इंतजाम किया। थर्ड, पेड़ों को भेड़ बकरियों से रक्षा करने की व्यवस्था की। फोर्थ वन, तिಮ್ಮಕ್ಕ के जीवन में मुसीबत की घड़ियां शुरू हुई। नेक्स्ट, पर्यावरण संरक्षण के साथ साथ ತಿಮ್ಮಕ್ಕ अन्य सामाजिक कार्य भी कर रही है। ನೆಕ್ಸ್ಟ್ ರೇಖಾಂಕಿತ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಯಾವುದು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಫಸ್ಟ್ ದಲ್ಲಿ ಕಾ ಇದೆ, ಕಾ ಕಿ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸಂಬಂಧ ಕಾರಕ ಆಗ್ತದೆ। ಕೆ ಮತ್ತು ಮೇ ಅದ, ಅದನ್ನು ಅಧಿಕರಣ ಕಾರಕ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ಎಸ್ ಸೇಮ್ ಕೆ ಮತ್ತು ಕೋ ಇದೆ। ಕೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಸ್ ಕರ್ಮಕಾರಕ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕೋ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದೆ, ಅದು ಕರ್ಣಕಾರಕ ಆಗ್ತದೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಾ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಿದೆ, ಅದು ಸಂಬಂಧ ಕಾರಕ ಆಗ್ತದೆ। ಸೊ ಇಷ್ಟಿತ್ತು ಎಸ್ 11ನೆಯ ಪಾಠ ವೃಕ್ಷ ಪ್ರೇಮಿ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನ। ಸೊ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಪಾಠದೊಂದಿಗೆ ಸಿಗ್ತೀನಿ। ದಯಮಾಡಿ ತಾವೆಲ್ಲ ಹಿಂದಿನ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಿ ಹೆಚ್ಚು ಜನರಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯದಿರಿ। ನಮ್ಮದೇ ಒಂದು ವಾಟ್ಸಪ್ ಚಾನಲ್ ಅದ, ಅದಕ್ಕೂ ಲಿಂಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಬಂದು ಜಾಯ್ನ್ ಆಗಿ। ನಮ್ಮದೇ ಚಾನಲ್ನ